नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बीडमधील बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगाव तालुका बीड जिल्हा बीड या ठिकाणी गेलेलो आहे। तिथलं प्रशिक्षण कसं झालं, दिवसभराचं कामकाज पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये गुंतवणूक आपल्याला कशी करायची आणि सेंद्रिय शेतीमध्ये मार्गदर्शन आपल्याला या केंद्रावरती मिळणार आहे। तर ते प्रशिक्षण आपण घेऊयात। आजचा दिनक्रम आपला पूर्णपणे ह्यामध्ये जाणार आहे, तर ते आपण सविस्तर पूर्णपणे पाहूयात। चला तर मित्रांनो, ही दिसते तुम्हाला गाय। तर गायीमध्ये 333 कोटी देव काय तर आहेत। तर तेवढे देव नसून तुम्हाला त्यामध्ये 33 गुण आहेत। तर त्या गुणामध्ये हे पूर्ण आपलं सेंद्रिय शेती दडलेली आहे। तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घ्या 3 प्रकारचे वाळू। 1 2 3 नंबर असले लहान मोठी वाळू, मध्यम वाळू, लहान वाळू। त्यानंतर अर्धवट कुजलेलं शेण, अर्धवट कुजलेलं शेण, नंतर कडुलिंबाचा आणि गिरीपुष्पाचा पाला। आता चिंचाचा पण तुमच्या त्याकडे लक्ष, गिरीपुष्प उंदीर मारी तुम्हाला माहित असेल, जे वाटाने तुम्ही येताना जे घाटात जे झाड दिसतात ती म्हणजे फॉरेस्टातले झाड। हा, कडुलिंबाचा आणि गिरीपुष्पाचा पाला वास येतो बघा, तर त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं। गिरीपुष्प हा, किंवा उंदीर मारीचा पाला, म्हणजे त्याला फुलं लागल्यावर उंदरासाठी टाकतात ते। आहे की हा, कुठं बी आहे, नाव माहित नसते आपल्याला, किंवा आपण ग्रामीण भागात त्याला दुसरं नाव म्हणत असतो। त्याला सरसकट उंदीर मारी म्हणतात। उंदीर मारी। हा, ताजं शेण आणि अर्धा किलो मोठी वाढ झालेली गांडूळ। अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली गांडूळ। ताजं शेण किती? हे तुम्ही समजा या डियाऱ्याच्या हिशोबाने 1 ते 2 इंचाचा थर येईल पुरतं। 2 किलो नाही का? 2 किलो हे बघा, आणि अर्धा किलो मोठी वाढ झालेली, पूर्ण वाढ झालेली गांडूळ। अर्धा किलो गांडूळ। हा, परत एकदा सांगतो, हे बनवण्यात आपण गांडूळ पाणी किंवा वर्मीवॉश, जे तुम्ही काही गांडूळ पाणी काही ठिकाणी ऐकलं असाल की गांडुळाचा बेड तयार करतात माणसं, गांडुळाच्या बेडमधून जे काय अर्क निघतो तो गांडूळ पाणी आपण वापरतात। पण खरं म्हणजे 2 टन शेण टाकलेलं असतं, 1 टन शेण टाकलेलं असतं, 3 ते 4 किलो गांडूळ असतात। तो फक्त त्या शेणाचा अर्क निघतो, गांडुळाचा अर्क निघत नाही। तर प्युअर गांडुळाचा घाम काढून त्याच्यापासून अर्क तयार करतो आपण, ते टॉनिक म्हणून वापरतो। त्याच्यासाठी काय लागणार आहे साहित्य, 2 माठ, 1 तिपई, 1 बकेट किंवा काचेचं भांड, आणि हे साहित्य 3 प्रकारच्या वाळू। काचेचं भांडे किंवा बकेट पण चालते, साठवून ठेवण्यासाठी। हा, 3 प्रकारच्या वाळू, अर्धवट कुजलेलं शेण, कडुलिंबाचा आणि गिरीपुष्प किंवा उंदीर मारीचा पाला, ताजं शेण आणि अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली गांडूळ। आता हे कसं तयार करायचं तुमच्याकडूनच मी करून घेणार आहे। आता सुरुवातीला काय करायचंय, माठ घ्यायचा, माठाच्या बुडाला छिद्र पाडायचं, त्याच्यात कापडाची किंवा सुती कशाची तरी वाट टाकायची, त्याच्यामधून थेंब थेंब पाणी येईल की असं करण्यासाठी त्याच्यातून थेंब थेंब दोन्ही माठाच्या बुडाला छिद्र पाडून त्यामध्ये आपण वात सोडली। आता एक करण्यासाठी तुम्हीच करायचं आहे, म्हणजे तुम्ही शिकताल, कोणीतरी एक जण या आणि एक करून दाखवा। दोन्ही माठाच्या बुडाला छिद्र पाडायचं। या तुम्ही या मिरचीला वापरा। आता सुरुवातीला हा माठ समजा खाली ठेवू आपण। हा, आता ह्या माठात सुरुवातीला आपल्याला टाकायची, आता सांगतो 1 मिनिट सांगू, खालच्या माठात का? खालच्या माठात टाकायची सगळ्यात खाली मोठी वाळू, नंतर मध्यम वाळू, नंतर छोटी वाळू। खाली मोठी वाळू टाकायची, खाली मोठी वाळू, मध्यम वाळू आणि छोटी वाळू, एकदम लहान बारीक। सगळे लक्ष देऊ नका, मी कुणाला पण विचारेन
आणि तुम्हाला एक घरी गेल्यावर करायचं आहे प्रयोग करून. मोठी वाळू टाक, नंतर अर्धवट कुजलेलं शेण, अर्धवट कुजलेलं शेण, नंतर कडुलिंबाचा आणि गिरीपुष्पाचा पाला कुरतडून टाकायचा. हा, तूड बारीक करून कधी हे कधी सगळे नंतर तुम्ही सांगायचं सगळ्यांनी. आणि नंतर ताजे शेण किंवा 1-2 दिवसाचा असला तरी चालतंय, शेण टाकायचं. आणि नंतर त्यावर टाकायचे गांडूळ. हा, समजलं का? करू शकतात का आता? हा, थांबायला लिहून घ्यायचं आणि सगळे बघा. तर सुरुवातीला टाकायची मोठी वाळू, घ्या हळूहळू टाका. एकदाच ताटातलं सगळं खात्यात आपण हा म्हणजे दिसलं पाहिजे, सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. हा, टाकल्यानंतर त्याला असं पालत्या हाताने त्याला असं सफाई करा. हा, आता ती पण हळू हाताने टाका. याच्या आधी शिकले होते का असं कुठं? नाही. मग हे घरी जाऊन आपल्याला करायचंय. बाजारातून जे आणतो आपण, नाही सगळं लाईव्ह दाखवणार तुम्हाला, बसून काही नाही, सगळं लाईव्ह दाखवणार. काय त्याची सफाई करा. खाली करू नको. हा, थरावर थर यावा. हा, ही बारीक वाळ. सगळं घरी भेटू शकता का नाही? काही आणायचं, माठ आणायचे, एवढाच ताण आहे आपला. माठ एकदा आणले कवर वापरते, असतेच माठ. हा, त्याच्यानंतर टाकायचं अर्धवट कुजलेलं शेण. हे असं अर्धवट कुजलेलं. हा, टाका. गांडुळाला सर्वात जास्त खायला काय आवडतं? अर्धवट कुजलेलं शेण. दोन्हीचं मिक्स तुकडं करायचे बारीक बारीक. हे प्रत्येक गोष्ट तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला लक्षात बसणार नाही. शेतकरी आपल्याला काय ऐकायला लिहून एखादी सवय नसते, कधी वाचणार आणि कधी स्वतः करता लिहितं, त्यावेळेस तुमच्या डोक्यात राहील. प्रत्येकाचा समजा 2 ते 3 इंच थर येण्यापूर्वी टाकायचा. त्याला काय असं विशिष्ट माप नाही की समजा इतकं टाकावं, कारण माठाच्या आकारावर, डेऱ्याच्या आकारावर, हा त्या हिशोबाने टाकायचं. समजा कमी जास्त ते शेण थोडासा हे करून टाक. मिरचीला बनवा हे गेल्यावर बनवा. प्रत्येकाने बनवण्यासाठी काय प्रत्येक गोष्ट बनवा तुम्ही. तरी करा बसरा पूर्ण झाकावं खाल्लं. हा, आणि आता गांडूळ टाका. गांडूळ बघू द्या आधी कसं चावत नसते. आपल्या भाषेत त्याला दावणच म्हणतात. मग तसंच हा, टाका. गांडूळ म्हणजे तुला वेगळं वाटलं. गांडूळ येस. भैया शेतात जातो का नाही? करायचं घरची ना, घरी गेल्या सोपं आहे का? कसं आवड आहे? त्याला काय करायचं नाही, ते पसर. आता दुसरा माठ काय करायचा? पाण्याने भरायचा. पण त्याला सुरुवातीला आपण काय करू? गॅस पाडला नाही, याला गॅस पाडलाय, फक्त याला थेंब थेंब पाणी मिळतंय का नाही हे चेक करायचं.
हे बघा असं, पण अजून याला थोडं मोठं पाड नाही नाही कमी कमी करायचं लहान सलाईनच्या याच्या खाली वाढायचं. हा हे बघा दिसलं. अजून ह्याला अजून कमी करू शकतात. वात वाढली की कमी होणार. जमलं असं चेक करायचं. आता हे माठ समजा पाण्याने आता पूर्ण भरायचं. याच्यात 12-13 लिटर पाणी बसत झालं खाली घ्या. आणि पाण्याने भरलेला माठ याच्यावर ठेवायचा. याच्यातलं पाणी समजा 2 ते 3 तास उतरायला लागते. त्याच्यात वाढत जमा व्हायला. आता काय होत असतं, गांडूळ कधी एका जागेवर राहत नाही, मूव होत म्हणजे फिरतंय ते. ज्यावेळेस ते शेणातून आत जाईल, शेणाच्या आत काय टाकलाय आपण खाली, कडुलिंबाचा आणि गिरीपुष्पाचा पाला. हा गिरीपुष्पाचा पाला. आता तो पाला खाता असताना किंवा त्या पाल्यातून आत जाताना त्याच्या काय होतं, त्याच्या अंगाची आग होती, गांडुळाच्या शरीराची आग होते आणि त्यातून घाम निघतो. मग ते काय करते, जे अर्धवट कुजलेलं शेण खायला जातात खाली, ते तिथं न जाता ते डायरेक्ट वाळूत जातं. आणि वाळूत आपलं हे वरचं पाणी साचलेलं असतं. मग एक प्रकारचं ते काय करतं, आंघोळ करतं गांडूळ त्यात. आणि त्याचा अर्क पुन्हा आपल्या खाली येतो, प्युअर अर्क. मध्ये बॉटल कुठे करण कुठे करण बॉटल आणि तयार झालेला अर्क आपण इथं याच्यामध्ये कलेक्ट करायचा. काय करायचं, दिवसाला 2 ते 2.5 लिटर अर्क आपल्या समजा निघू शकतो. तयार झाले एक अशा प्रकारचा अर्क तयार होतो. दिवसातून 2 ते 3 लिटर अर्क याच्यात तयार झाला. आता यात काय असतं की गांडूळ तुम्हाला माहिती आहे का दिवसाला किती खातं, त्याच्या वजनात खात असतं गांडूळ. जेवढं त्याचं वजन आहे तेवढं खातं. मग ह्याच्यात साधारणतःपणे आपण अन्न इथं त्याचं असं ठेवलं म्हणजे 7 ते 8 किलो. मग 8 किलो अन्न केलं किती दिवस आहे खायचे, 16 दिवस. अर्धा किलो गांडूळ टाकून टाका. पण मध्यंतर त्याची वाढ होणार आहे म्हणून हे 12 ते 13 दिवसाचं अन्न आपण इथं ठेवलंय. आणि हे 12-13 लिटर पाणी ठेवलंय. मग काय करायचं, रोज 2-3 दिवस इथं साचलं हे वरी टाकायचं डबल फिल्टर. हेच पाणी हे अर्धा माठ आला की हे पाणी खालचं वरी टाकायचं. डबल फिल्टर होऊन तुमचा थम्सअप सारखा याचा रंग होईल समजा प्युअर. अजून त्याच्यात इफेक्टिव्ह जास्त येईल. समजलं का. हे किती दिवस ठेवायचे, किती दिवस. हा सांगतो ना. समजा एकदा तुम्ही बॉटल मध्ये भरून ठेवलं हे 6 महिने 1 वर्षापर्यंत एक होते. हे डबल किती जात टाकायचं. माठ संपला टाकून द्यायचं वरी. दोन वेळेसच होईल समजा 5-6 3-4 दिवस 6-7 दिवसात हे 12-13 दिवसात हे डबल टाकायचं. हा म्हणजे पाणी ह्यात किती दिवस ठेवत असेल, वरलं पाणी संपत वरी टाकायचं. वरी टाकणे किती वेळेस करायचं, 13 दिवसात किती 13 दिवस. हा 2-3 दिवसाचं साचायला पूर्ण 13 दिवसात किती वेळेस कमी. 12-13 दिवस 15 दिवस झाला 15 दिवस झाला 15 दिवस राहत नाही. खाद्य संपत वरी पाणी ठेवून किती उपयोग नाही. खाद्य किती दिवस आहे, 12 ते 13 दिवसच खाद्य राहील ना. त्या हिशोबाने आपल्याला पाणी बदलायचं. हा हे लक्षात ठेवा. शेवटच्या दिवशी आता फवारणीचं प्रमाण आहे 5%. म्हणजे 100 लिटरला 5%. एका पंपाला 1 लिटर. 20 लिटरचा पंप असेल तर 1 लिटर फवारणीसाठी. 20 लिटरला 1 लिटर. 20 लिटरला 1 लिटर. 100 लिटरला 5 लिटर फवारणीला हे वापरायचं. कोणत्याही फळभाजी असेल, भाजीपाला असेल, म्हणजे फळ पीक असेल, तर तुमची फुलगळ थांबते, पांढऱ्या मुळांची वाढ होते, तुमच्या पानात रसाचं प्रमाण वाढतं. मग त्याच्यामुळे पान रोगकिडीस कमी बळी पडतं आणि तुमचं उत्पादन वाढण्यास फुलगळ पण थांबते. आणि फळांवर जर तुम्ही फवारलं तर फळांना क्वालिटी म्हणजे चकाकी येते याच्यामुळं. आणि बाजारात कुठेही टॉनिक आणायची तुम्हाला गरज नाही. समजलं. आता तुम्ही परत सांगा काय काय बनवलं हे आपलं गांडूळ पाणी. हा गांडूळ पाणी. यासाठी साहित्य सांगा. यासाठी साहित्य एक नाही तुम्हाला सगळ्याला समजलं पाहिजे, सगळ्याला विचारणार. हा माठाला दोन्ही बी आणि त्याच्यात एक वापरून म्हणजे आता
आता हे झालंच हा मग. हा हा परत 1-2 किलो वाळू घ्यायची, हा मोठ्या आकाराची, हा. लहान आकाराची 2 किलो घ्यायची, हा परत छोट्या आकाराची 2 किलो वाळू, बर परत अर्धवट कुजलेलं शेण, हा आपलं शेणखतच म्हणा, हा शेणखत बर हा आपलं गाईचं शेण 2 किलो, हा नाही, त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आहे ना लिंबाचा पाला, उंदीर मारी पाला, ते कडुलिंबाचा पाला, आणि ते शेण अर्धवट कुजलेलं, परत ताजं शेण, आता आपण ऐका, आपण तयार करायला आलो गांडूळ पाणी. सांगतो ना, मी एकदा सांगतो परत सांगा. तयार करायला आलो गांडूळ पाणी लागण्यासाठी साहित्य आहे 2 माठाला आपण छिद्र पाडली, त्यात कापडाची वाट टाकली, 2 माठ ठेवले आपण स्टँडवर, स्टँडच्या खाली गांडूळ पाणी साचण्यासाठी ठेवले आपण काचेचं भांडे किंवा प्लास्टिकची बकेट ठेवली. त्याच्यासाठी लागणारं साहित्य 3 प्रकारच्या वाळू. तुम्ही किती घ्या, 1 किलो घ्या, 2 किलो घ्या, अंदाजे 2 ते 2 इंचाचा थर येण्यापुरता माठाच्या आकाराने. बरं, 2-3 प्रकारच्या वाळू घेतल्या, मोठी वाळू, मध्यम वाळू, लहान वाळू. त्याच्यानंतरचा थर दिलाय आपण कुजलेलं शेणखत. त्याच्यानंतरचा थर दिलाय गिरीपुष्प आणि कडुलिंबाचा पाला किंवा उंदीरमारीचा पाला, हे कुरतडून टाकलाय. त्याच्यानंतर टाकलाय आपण ताजं शेण, आणि त्याच्यावरी अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली मोठी गांडूळ टाकली, आणि वरी पाण्याने भरलेला माठ, आणि पाण्याने भरलेल्या माठाला वरून कापडी बांधायची किंवा ह्याच्यात म्हणजे आळ्या वगैरे ऊन आणून, म्हणजे माशा बसल्या आळ्या होत्या. आणि हे जिथं बी आपण खालच्या याला पण कापड बांधून ठेवायचं म्हणजे स्वच्छ राहावं. आणि जिथं कुठं हे करून तिथं मुंग्या वगैरे चढण्याची काळजी घ्यायची. तर सांगा. तुम्ही सांगा डॉक्टर. नाही, तुम्हाला प्रत्येकाला आलं पाहिजे, त्याच्याशिवाय पुढे जाणार नाही. माझ्या डोक्यात बसून पण सांगाल जर. नाही, सांगा का आपल्याच भाषेत सांगायचं. माणसं बी आपल्या गावातलीच आहेत ना, गावरान भाषेत सांगा. तुम्ही टाकले आधी तुम्ही सांगा, नंतर सर सांगा. गांडूळ पाण्यासाठी 2 माठ घेतले, परत बकेट घेतलं किंवा काचाचं भांडं असेल, आणि न ती स्टँड त्याच्यावर ते आता नको, परत साहित्य आता 3 प्रकारची वाळू, एक मोठ्या आकाराची, त्याच्यावर मध्यम आकाराची आणि लहान आकार, पुन्हा शेण, आणि त्याच्यानंतर आपलं ती पाला कुरतडायचा, पुन्हा काय लक्षात म्हणजे कोणता उंदीरमारी आणि कडुलिंबाचा पाला, आणि त्याच्यानंतर ताजं शेण, आणि नंतर अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली गांडूळ बरोबर टाकायचे आणि पॅक करायचं, 13 दिवस ठेवायचं, त्याच्या आत पाणी 2दा वाटायचं. सांगा तुम्ही सांगा ना, या पुढे या सगळ्यांनी सांगा काय करायला लागलं ते सांगा. गांडूळ पाणी, तर आपल्याला गांडूळ पाणी करण्यासाठी 2 माठ घ्यावे लागणार आहेत. त्या 2 माठांना खाली दोन्हीला थोडं छिद्र पाडून त्यामध्ये कापडाची थोडीशी वात घातल्यासारखी घालावी लागणार आहे, आणि एक स्टँड किंवा एक बकेट किंवा काचेचे भांडे हे घ्यावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा 3 प्रकारची वाळू, बरोबर, मोठी वाळू, मध्यम वाळू आणि लहान वाळू. त्यानंतर अर्धवट कुजलेले शेण, कडुलिंबाचा पाला, ताजे शेण, आणि त्यानंतर अर्धा किलो पूर्णपणे वाढ झालेले गांडूळ असे त्यामध्ये टाकून 13 ते वरे पाणी टाकून 13 ते 12 दिवस ठेवायचं. खाली झालेला आहे 2-3 दिवसांनी परत खालीवर करून वरी टाकायचं. प्रमाण किती? 20 लिटरचा पंप असेल तर 1 लिटर पाणी वापरायचं. सांगा तुम्ही आता शेवटचे, तुम्ही सांगा. आता आपल्याला इथं 2 डेरे घ्यायचे. नाही, काय तयार करायला हे सांगा. गावाला जायचं, ज्या गावाला जायचं नाव सांगा. गांडुळाचा अर्क आपल्याला इथं गांडूळ पाणी आपल्याला इथं 2 माठ घ्यायचे, त्यानंतर एक स्टँड घ्यायचं, त्यानंतर एक काचेचं भांडं किंवा बकेट घ्यायचं छोटं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जाऊ नका कुठं आता पुढचे 3 प्रकारचे वाळू घ्यायचे. एक मोठ्या साईजची, एक मिडियम आणि एक एकदम छोटी. त्याच्यानंतर आपल्याला छोटं म्हणजे अर्धवट कुजलेलं शेणखत घ्यायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला
लिंबाचा पाला किंवा उंदीर मारीचा पाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शेण घ्यायचं आहे, ताजं शेण, आणि त्यानंतर अर्धा किलो परिपक्व झालेलं गांडूळ आणि वरी पाण्याने घालायला आणि वर पाण्यानं भरलेलं माठ घ्यायचं आहे. बरोबर. आणि त्यानंतर सगळं एकत्र करायचं आहे आणि वरनं पाणी जेवढं खाली येईल त्यानंतर ते खालचं पाणी जेवढं आलं ते वरती वाचायचं. 13 दिवसाचा प्रोसेस ठेवायची. 13 दिवसानंतर खाद्य संपल्यानंतर खाद्य संपल्यानंतर ते गांडूळ परत वापरायचं नाही, ही काळजी आहे, कारण त्याचा अर्क पूर्ण निघलेला असतो. म्हणजे पूर्ण ते अर्क निघलेला असतो. परत ते तुमच्या गांडुळाच्या बेडमध्ये टाका. दुसरं गांडूळ पाणी 6 महिने चालते. 6 महिने वर्षभर चांगल्या सूर्यप्रकाशात ठेवा. पूर्ण बाटली असं बंद करून ठेवा. चालतं. हे पाणी सूर्यप्रकाश त्याला लागावं नाही नाही, म्हणजे असं दमट ह्याच्यात जिथं ओलावा आहे असं ठेवू नका. कोरड्या जागेत सूर्यप्रकाशात म्हणजे कोरड्या जागेत ठेवायचे. कोरड्या जागेत बाहेर म्हणजे असं घरामध्ये ठेवलं तरी चालतंय, कुठं असं मध्ये ठेवलं तरी चालतंय. फक्त असं दमट ह्याच्यात जिथं त्याला वाळवी लागल असं करून ठेवायचं. भाजीपाल्याला चालतो का कसल्याला बी चालतं. फळाचं झाड म्हणा. फळाच्या झाडा फुलाच्या झाडाला चकाकी वाढणार आहे, फुलगळ थांबणार, मिरचीचे फुलगळ थांबणार आहे. ही गांडूळ मिळत समजलं कुठे हो कृषी विज्ञान केंद्रात मिळतात. समजलं का सगळ्याला हे? सांगायची गरज नाही. चला आता तुम्हाला जीवामृत तयार करायचं. जीवामृत याच्यासाठी साहित्य आहे 2 किलो बेसन पीठ, 2 किलो गुळ. लक्षात देऊ नका, फक्त तुम्ही समजून 2 किलो गुळ, 2 किलो वडाच्या झाडाखाली माती, 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र. हा, हे सगळं मिक्स करायचं. 200 लिटरची टाकी घ्यायची, त्याच्यामध्ये 150 ते 160 लिटर पाणी टाकायचं. हे सगळं मिक्स केलेलं द्रावण त्याच्यात टाकायचं. तुमच्या कोणत्याही पिकाला त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या झाडाची वाढ होणार, झाडामध्ये रसाचं प्रमाण वाढणार, तुमची फुलगळ थांबणार, पातेगळ थांबणार आणि तुमचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार. तुमच्या इकडे कोणत्याही शेतकऱ्याने वापरला त्याला त्याचा रिझल्ट विचारायचा, नंतर मला सांगायचं त्याचा काय रिझल्ट. युरियामध्ये 46% जरी प्रमाण असलं तरी त्यातला ते हव्यात उडते. 2 किलो बघा ना, प्रमाण घेतलं सगळं प्रमाण लिहून घेतलं ना मध्ये. हा, मग उपयोग काय आहे त्याच्यामध्ये फुलगळ थांबती, पातेगळ कापसाची पातेगळ थांबती, पातेगळ समजा कापसाची पातेगळ समजा, त्या पांढऱ्या मुळांची वाढ होती. त्याच्यामुळे तुमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे फळझाडावरच्या पिकाला समजा तुमचा हे असेल डाळिंब, द्राक्ष, त्याच्यामुळे चमक येते आणि पानामध्ये रसाचं प्रमाण वाढतं. हे त्याचे मुख्य फायदे. याच्यामध्ये 52% युरिया असतो. त्याच्यामुळे युरियाचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय आपण वाढ होती, पण आपण ते हरभऱ्याला फवारणीची शिफारस करतो, कारण त्याचे पानं त्याचे खूप लवचिक असतात, कवळे पानं असतात, ते जळण्याची शक्यता असते. युरियाचं प्रमाण आता हे तुम्हाला 5 जणाला बसायचं, 4 जणाला, आणि तुम्हाला स्वतः तयार करायचं म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. 4 जण बसा आणि हे पूर्ण मिक्स करा. बसा 4 जण लगेच बसा. मध्ये करता घ्यायचं इथं आधी इथं तयार करा म्हणजे तुम्हाला समजेल. हा, नाही नाही, नुकती तयार करा ना त्याची, नुकती तयार 4 जण करा की गाठ झाली नाही पाहिजे बघा, तर पक्का शेतकरी म्हणायचं. पिठाचं नाही मला हलवायचं असं हलवाल तुम्ही सवास हलवावं लागत असतं. अंगीवर करा नाही तर म्हणते कुठं गोळसून आधी सांगितलं चांगलं शिकवा म्हणलं. दिवस मावळे नको बरं का, पीठ कालवा आहे वडापाव सगळे करू नको. हे नाग भैर वडापाव 1 नंबर जमतंय. हे सगळं नका टाकू प्रमाण सांगा प्रमाण सांगतो आपण. राहू दे बस. टाका टाका टाका, गुळ टाका. गुळाला काय नाही, गुळ टाका, मिक्स. मजा यायला लागली ना मस्त प्रशिक्षणात. इकडे बघा इथं राहायला फरक आहे. हे तुम्ही स्वतः तुम्ही मध्ये जर मी सांगितलं असं 2 किलो बेसन पीठ मिक्स करा, तुम्हाला कसं मिक्स करायचं आहे तिथं तुम्ही विचार एखादा कसं मिक्स करायचं, त्याच पाण्यात 2 किलो डायरेक्ट टाकावं का,
असं पाण्यातच हे करावं तुम्ही आता हे 5 बकेट आपण इथं ठेवल्या तर तुम्ही एका बकेटात एक टाकू शकता. 5 पुन्हा त्याचा खर्च तुम्ही म्हणता 5 बकेटात घेऊन यावं का? आणि एका बकेटात सगळं एका बकेटात आधी काय करायचं, बेसन पीठ मिक्स करायचं, ते पाण्यात टाकायचं, पुन्हा त्याच बकेटात गुळ मिक्स करायचा, पाणी घेऊन पाण्यात टाकायचं, माती मिक्स करायचं, असं करा तुम्ही घरच्या घरी. ह्याचं हिवाळ्यात साहेबांनी सांगितलं 7 दिवस म्हणजे 6 दिवस ठेवा, 7व्या दिवशी वापरा. 7व्या दिवशी हा जास्त दिवस जर ठेवलं तर त्यात शापटाच्या आळ्या तयार होतात. 7व्या किंवा 8व्या दिवशीच वापरायचं पाणी तयार झालं. या बा सारखा जरा 3 दिवस ठेवायचं, 4थ्या दिवशी वापरायचं. उन्हाळ्यात ह्या पाण्याचं काय गौरीशंकर हे तयार केलेलं पाणी अमृतामध्ये संपून टाकायचं. एका दिवसात त्याच दिवसात 200 लिटरचं एका दिवसात तुम्ही 5 पाण्याने देऊ शकता. म्हणजे जीवामृत तयार झालं समजा आपण फिल्टरला सोडून द्यायचं. कांदा एकदम कांदा पोचले. अरे शेण काढायला सिल्वरेज आणि जेमुगीची फळ आहे का त्यांचा सेंद्रिय खत घेतला होता म्हणून कांदा बाजारात टिकलाय. नाहीतर मी ह्यांच्यावर रोज माझी रांग लागली. माझ्याकडे नंबर पण आहे. आता ह्याच्यानं झाडाला युरिया तयार झाला. युरिया का युरिया सेंद्रिय युरिया सगळ्यात सोपा. घ्या तिकडे चालू घ्या घ्या एक बकेट बघा, याची गोमूत्राची बकेट घ्या. कोणती घ्या थोडं भरायचं. थोडं वर भरायचं आपल्या अंदाजाने. होतो का आता वाटा आधी पाणी कोणतं कोणता वाटा सगळं सोबत ओतलं तरी चालतं. हात घालून नाही नाही हात घाला की नाही हात अरे नाही कुठं जायचं थांबा, ते अंगावर हळूहळू टाका. असं वाटतं सांगितले. तुमचं दिसत टाका गोमूत्र टाका. माथ्यानं तडका ह्याच्यात गुळाचं पाणी होतं. गवतर गाईच मिळत नाही लवकर. अरे 2 गाय आणखी झोपतोच घरी 10 वाजेपर्यंत. जास्त भेटत घराचं हे अशा प्रकारे आपलं जीवामृत तयार झालं. 20 लिटर पाण्याला किती लिटर घ्यायचं? 1 लिटर. हे कोणतं हे ज्यावेळेस तुम्ही हा आता तुम्हाला सांगतो फवाराला वापरायचं का सोडाला? ऐका सोडताना हे 200 लिटर 1 एकरला वापरायचं. त्याच्यात युरियाचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय करायचं, थोडी काळजी घ्यायची. सुरुवातीच्या पहिली फवारणी याची करताना 1 लिटरची करायची. 20 लिटरला 1 लिटरच वापरायचं. दुसरी फवारणी 1.5 लिटरची करायची. नंतरची तिसरी ही 2.5 लिटरची करायची. म्हणजे 15-20 दिवसाच्या फरकाने आपण ज्यावेळेस फवारणी करतो ना पिकाला, तर ती त्या पद्धतीने अशी करायची. हलवत राहायचं का अजून म्हणून? सांगतो ना मी काढते. आता ह्याला हे टाकल्यानंतर डावीकडून उजवीकडे ह्याला जवळपास 10 ते 15 मिनिटं हलवायचं, ढवळायचं. असं दिवसातून 2 ते 3 वेळेस ढवळत राहायचं. आणि त्याला नंतर वरून असा कपडा बांधायचा, एअर टाईट करायचा. कपडा का नाही आपलं एअर टाईट म्हणून सांगितलं त्यांनी. म्हणजे हवा हे असं थोडा हवा बंद. हवा बंद कपडा टाकायचा. आणि रोज त्याला ढवळायचं, मात्र ते विसरायचं नाही. 2-3 टाइम असं एका बाजूने ढवळायचं. आता काल एका शेतकऱ्याचं उलट का ढवळायचं नाही. प्रत्येकाचे आपापले प्रश्न असतात. काय असतं, आपण कधी विचार केला की समजा तुमच्या गावात मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे का, त्याला उलटा येडा घातला का कधी आपण? नाही. का तिथं का विचार केला नाही, त्याला उलटा येडा घातला काय होतं? काय असं त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी असते. पण ते चांगली गोष्ट गेली आपल्या मनात वाक्यात पण पॉझिटिव्ह एनर्जी असते. तसं ह्याला जर सव्वासा येडा घातला तर आपल्या मनात पण येईल की बाबा हे असं देवाला येडा घातलं सगळं. त्याचं मी उदाहरण सांगतो मध्ये केलं तुम्हाला. ज्यावेळेस आपण शेतात शेतकरी असताना आपल्या शेतात ज्यावेळेस आपण जातो तर नेहमी आपल्या मनात चांगलीच विचार आले पाहिजे. हे पण गोष्ट शेतीत, कारण शेत आहे किंवा पीक आहे हे आपल्याला बोलत असतं. आणि त्याला जर आपण म्हणलं काय खरं नाही पिकाचं, तर पीक पण आपल्याला म्हणतंय की बाबा तुझंही काय खरं नाही तर माझं काय खरं नाही तर तुझंही काय खरं आहे. मग त्याच्यामुळे हे असं चांगली एनर्जी, एक पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपल्याला असं दिवसातून 2-3 वेळ
2 वेळेस ढवळायचं. नाही ढवळलं तर ह्याच्यात ओझोन गॅस तयार होतो. उन्हाळ्यात ह्याच्यात स्फोट होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि युरियाच्या प्रमाणात कडकपणा जास्त असतो नाही ढवळ्यावर. हा उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे उन्हाळ्यात जास्त दिवस ठेवायचं नाही. 3 दिवस ठेवायचं, चौथ्या दिवशी वापरायचं. कोणत्याही पिकाला द्या तुम्ही. आता आपण जर घरी जाऊन केलं तर किती दिवस तयार होतं? 6 दिवस हलवा. आताच्या टेम्परेचर मध्ये 6 दिवस. 6 दिवस चालते का? पावसाळा हिवाळा चालू आहे ना आता. मग ते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात 6 दिवस ठेवा, 7व्या दिवशी वापरा. उन्हाळ्यात 3 दिवस ठेवा, 4थ्या दिवशी वापरा. आणि परत आता जेवढं लागणार तेवढं आपण घेतलो आणि हे पुन्हा पॅक कसं काय हे करायचं? एक एकराला सोडून द्यायचं ना. तुमचा 1 एकर आहे. 7 दिवस झाले की 9 दिवसापर्यंत पार करायचं ते. 9 दिवसापर्यंत. आता तुमच्या जमिनीच अर्धा एकर असले तर 100 लिटरच करा. 1 किलोच वापरा. हा हे मग असं एक वेळ सांभाळून ठेवायचं नाही. मी जो सबाकी सांगितलं वर्षभर हे असं नाही. त्या पिकाला एकदा जर सोडल्यावर परत काय हे करायचं सोडायची गरज दर नाही. 21 दिवसांनी. दर 21 दिवसांनी. हा, मग कोणतंही ते औषध पीक 21 निघतोच म्हणा. दिवसांनी. 21 आपण एरिया कसं टाकतो तसं टाका त्याला. डोस झाले म्हणा. डोस. आपलं जसं जर रासायनिक आपण आणून डोस देत आहोत हा तसा डोस द्यायचा. मग एका पिकाला 3 वेळेस केल्यावर जमली. हा, त्याचा 21 दिवसांनी किती दिवस होते? 4 दिवस. 4 डोस. 4 डोस देतात. 4 डोसाचा काय खर्च आहे का? मला सांगा. ऊसाचं पीक सोडलं तर कोणतंच पीक 4 महिन्याच्या वर चालत नाही. हम्म. ऊसाचं पीक जर सोडलं तर कोणतंच पीक 4 महिन्याच्या वर चालत मग नाही. त्या ह्याला 4 डोस. 4 डोसला किती खर्च आहे? 5 महिने चालते. गुळाच्या ऐवजी ह्याच्यात ऊसाचा रस जरी टाकला. महिन्याला 5 महिने 5. दिलं तर तुझी मिरची फुलतीये. खर्च काय खर्च आहे त्याला? काय खर्च काय? तुम्ही गुळ विकत आणायचं. हा. गुळ बी खर्च आहे ह्याच्या. हा ऊसाचा रस बी टाकला तरी काय म्हणताय की मी ते पण चालतो. म्हणजे रासायनिक खताची गरज नाही. काय इथं मग तुम्ही आला तिथं No, no, हा. कसं शिकवायला आला अहो, तर ते माझा शिकायला म्हणण्याचा आला. उद्देश आला की सर पर्याय लक्षात द्या आम्हाला. ऐका हो माझ्या लक्षात बसलं. गुळाच्या मी काय म्हणतो माहिती 2 आहे लिटर का? जर रस टाकायला चालेल का? म्हणजे 2-3 आपली लिटर टाका, थोडं जास्त टाका. रस टाकायला चालते. आपण गुळ टाकावं असं काय नाही. काळा गुळ, शक्यतो काळा गुळ वापरायचा. नाही रस टाकत काय अडचण नाही. काहीच अडचण नाही. मी काय म्हणतो डॉक्टर साहेब, आपण जसं पिकाला 3 डोस देत आहोत तसं हे जी बी एक डोस झाल्यासारखं झालं की म्हणा. हे दिलं की 1 डोस झाला, की बोला. दुसरा दिला की दुसरा झाला. हा तसं. ते रासायनिकच्या नादाला लागायचंच नाही. रासायनिक खताचं नाव घ्यायचं नाही इथं आल्यावर. तुमची मिरची 10 जाते 20 जाते. तेच राहते. केल्यावर तुम्ही मिरचीला एकदा वापरून बघा मग आम्हाला सांगा. आता ही मिरचीला आपण सक्सेस व्हावं लागतं. सक्सेस खर्च आता त्याला ऐका किती हजार खर्च झाला? म्हणजे 3 दिवस झाला लावून 20,000 खर्च केला. 20,000 खर्च झाला. मल्चिंग, मग ड्रीप. तुम्हाला 20,000 आणि का तुमचं अजून तुम्हाला शाश्वती नाही तुमच्या ह्यात हा. 200 लिटरनीच तुम्हाला लगेच भीती वाटायला लागली. सेंद्रिय खताचा काही side effect होत नाही. तुम्ही 200 लिटर टाकलं, रानात तुम्हाला झालं भीती तरी वाटायला नॅचरल आहे. लागली. फरक पडेल का नाही? तसं काय होत नाही. ही एकदम एक नॅचरल आहे. 20,000 तुम्ही मातीत घातले ज्या की जरा आता काय होत नाही ना, कमी बजरी काय होत नाही. इकडं काय आलं ते गुळ आणायचा तेव्हा. बरं जाऊ दे ते वापरू. काय बॅरल बघा. घेऊन जातो. तुम्ही इथं हे बघा 150 किलोमीटरहून इथं आलात तुम्हाला वापरायला पण आता आपल्या मिरचीला डोस म्हणजे आता इथून चालूच करावं लागेल की चालतंय. आता मला गांडूळ बी विकत मिळते ती. काय टाकलं तुम्ही सांगा. जीवामृत बनवण्यासाठी एक 200 लिटरचा बॅरल घेतलं. हा 200 लिटरच्या बॅरल मध्ये 180 ते 160 लिटर पाणी पाणी घेतलं. आणि शेण 10 किलो गाईचे, गोमूत्र 10 किलो किंवा 5 किलो किंवा 10 किलो, 10 लिटर 10 लिटर, गुळ 2 किलो, बेसन पीठ 2 किलो. म्हणजे बेसन पीठ नाही मिळालं कुठल्याही डाळीचं पीठ 2 किलो घ्यायचं. खराब डाळ कशी खराब डाळीचं घेतलं तर चालतं. आणि वडा खाल्ली माती 2 किलो. हे वेगवेगळं भिजवून वेगवेगळं मिक्स करून द्रावण तयार करून त्या 160 लिटर किंवा 180 लिटर पाणी घेतलेले ह्याच्यात ओतून देणे. आणि 5 ते 6 दिवस दररोज सकाळ संध्याकाळ वेळ मिळाला तर दुपारी पण उजव्या हातानं जसं आपलं दळण दळतात त्या पद्धतीनं दररोज सकाळ संध्याकाळ आणि वेळ मिळाला तर दुपारी पण ढवळणे. असं 7 दिवस ठेवणे. झापून ठेवणे. दररोज सकाळ संध्याकाळ उघडताना आणि ढवळून आणि परत ते झापणे. आणि 7व्या 8व्या दिवशी वापरायला चालू कर. शिकले हा, म्हणजे
आता तुमच्याच काही ज्या सगळ्यांना ते सांगता म्हणत असेल की बाबा सेंद्रिय शेती केल्याने फायदा होतो आणि तोटा होईल हे म्हणजे असे तुमचे अनुभव म्हणजे सांगतात आम्हाला की बाबा खरंच याचा फायदा आहे. अजून कोण सांगते? सांगा मामा, तुम्ही सांगा आता. नाही सांगा काय याला घेतला, पाणी घेतलं, ह्याच्यात कोणतं किती काय काय घेतलं तुम्हीच आता ह्याला हे कोणतं औषध तयार केलं आपण? जीवनामृत हा ची माहिती सांगायला म्हणा. याच्यासाठी काय साहित्य घेतलं? 2 किलो बेसन, हा 2 किलो गुळ, हा 2 किलो माती, हा 2 किलो शेण, 10 किलो 10 किलो शेण, हा आणि गोमूत्र गोमूत्र किती? 5 लिटर 5 लिटर, 10 लिटर 10 लिटर हा वेगळं वेगळं डोळून बाहेरला वाटायचं. हा. किती पाण्यात वाटायचं? काय 150 लिटर पाणी, हा 150 लिटर. माझं सांगतो किती दिवस हलवायचं? मग ते सगळं एकत्र करून ढवळायचं रोजच्या रोज. 6 दिवस 7व्या दिवशी वापरा. धन्यवाद. हॅलो नाही काय बनवायचे नाव पूर्ण लिहिली पाहिजे. फोटो काढून घेता मोबाईल मध्ये तुम्हाला हे दिवसाची. ओके. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सुरुवातीला जे आपण रासायनिक खतं वापरू जी जमीन आपण नापीक बनवली तिला परत भुसभुशीत करणे, त्या पाण्याची संख्या वाढवणे, त्यात जीवाणूची संख्या वाढवण्यासाठी अधिक काही औषध आपल्याला त्यात टाकायचं. हे 5 ड्रममध्ये औषध आपल्याला बनवायचं वेगवेगळ्या प्रकारे. हे टाकल्यानंतर तुमचे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या पिकाचं उत्पादन वाढणार आहे, पिकामधले रोग प्रतिकार क्षमता वाढणार त्याच्यामुळे. तर हे 5 प्रकारचे ड्रम आहेत. तो एक पहिला आहे ह्युमिक ॲसिडचं द्रावण, फॉलिक ॲसिड द्रावण, जीवाणू पोल्ट्री स्लरी, डिकम्पोजर द्रावण आणि सप्तधान्य स्लरी, असे 5 प्रकारचे ड्रम आहेत. आता इथं आपण ठेवला 500 लिटरचा ड्रम म्हणून हे तुम्हाला 500 लिटरच्या हिशोबाने याचं साहित्य आहे. तुम्ही ज्यावेळेस करता स्वतः पुरता केला तर 100 लिटरच्या हिशोबाने हे कमी करायचं. 1000 लिटरच्या कंपनी तत्वावर विक्रीसाठी किंवा शेतकऱ्यांना या एकमेकांना देण्यासाठी ह्याला डबल करायचं 1000 लिटर. म्हणजे शासन सांगतं की 1000 लिटरच्या कंपनीचं ह्याच्यावर करा तेव्हा ते तुम्हाला अनुदान देईल. तर ह्याच्यासाठी ह्युमिक ॲसिडच्या ड्रममध्ये काय करायचं, 500 लिटरच्या पाण्यामध्ये 25 किलो तुम्हाला पोटॅशियम ह्युमेट टाकायचं, चांगलं ढवळायचं आणि ते ढवळ्याने पूर्ण मिक्स झालेलं पाणी 10 ते 20 लिटर पाणी एका एकरासाठी वापरायचं. पाटाच्या पाण्याने द्या किंवा तुम्ही ठिबकणीला फवारणी काय करायचं म्हणलं 10 ते 20 मिली प्रति लिटर पाण्यात, म्हणजे 200 मिली एका पंपाला 10 लिटरला 200, 400 लिटर 400 मिली एका पंपाला, 20 लिटरच्या पंपाला 400 मिली वापरलं फवारणीसाठी. याच्यामुळे काय होणार आहे, तुमची पिकामध्ये पांढऱ्या मुळाची संख्या वाढणार आणि माती भुसभुशीत होण्यास मदत होणार. ह्युमिक ॲसिडचं द्रावण हे पण घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. माती भुसभुशीत होणार काय नाही, बाजारातून पोटॅशियम ह्युमेट भेटतो 45 रुपयाला पुरा, त्याच्यात 1 किलो आणलं तरी आपल्या घरच्या घरी वापरता येऊ शकतं. त्याच्यामुळे याचे फायदे तुम्हाला हे करा, सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते, जमिनीत सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते, त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला पिकांना अन्न घटक मिळण्यास मदत होणार आहे. सूक्ष्म घटक सूक्ष्म जीवाणू असतील ते वाढले. आणि कधी वापरायचं, कोणते औषध कधी वापरायचं, 2 ते 3 पानावर असल्या शाकीय वाढ म्हणजे फांद्या फुटण्याच्या अवस्थेत असल्या आणि फुलं येण्याच्या अवस्थेत, असं 21 दिवसाच्या फरकाने औषधं जमिनीत टाकायचे पण फवारायचे. दुसरं आहे तुमचं फॉलिक ॲसिडचं द्रावणचं ड्रम. याच्यासाठी 500 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्यात 500 मिली पाणी टाका, 7.5 किलो फॉलिक ॲसिडची पावडर त्यामध्ये मिक्स करायची. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या जमिनीचा सामू नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे आणि पिकामध्ये वारंवार वाढते सूक्ष्मजीवांची संख्या वाढणार आहे, उपयुक्त बुरशीची सुद्धा संख्या वाढणार आहे. सामू नियंत्रित राहण्यामध्ये जिथं पीएच नियंत्रित राहणं जिथं चोपण्याची जमीन आहे ती भुसभुस होण्यास मदत होणार, सारखी जमीन चोपण्याची जमीन तिथंही वापरायचं अशा प्रकारचं औषध. प्रमाण तेच आहे, समजा तुम्ही 10 ते 20 लिटर प्रति एकरी हे तुम्ही वापरू शकता. रोपाच्या ते शाखेवर हे समजा सेमच आहे सगळं.
कारण ज्यावेळेस गरज आहे फळ आल्यावर औषध देऊन हे देऊन काय उपयोग नाही. पहिल्या फुलाची आवश्यक पहिल्यापासून समजा 2 ते 3 पानं असल्यावर ड्रॉप फुटण्याच्या अवस्थेत असल्यावर त्याच वेळेस आपण देतो ना. हे आपल्याला समजा शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही बाबा कधी फवारायचे कोणत्या औषधी हे तर माहिती ना. तिसरं आहे तुमचं जीवाणू आणि पोल्ट्री स्लरी. ह्याच्यात काय आहे की जे काय मातीमध्ये आता आपण मग चर्चा करू मातीमध्ये विविध प्रकारचे जीवाणू असतात बॅक्टेरिया असतात ते आपल्याला पिकांना अन्न घटकाची उपलब्धता करून देतात. ते जीवाणूची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला वरून काही करून जीवाणूचं कल्चर आपल्याला त्यामध्ये मिक्स करावं लागतं. तर त्याच्यासाठी काय घ्यायचं आहे 500 लिटरचा ड्रम घ्यायचा. हे आजच लागतो PSB TNB अशा प्रकारचे जीवाणू बाजारात मिळतात बॉटलमध्ये पावडरमध्ये पण सूक्ष्म आल्याचा उपयोग करून देणार जीवाणू आहेत. ट्रायकोडर्मा मायक्रोरायझा नावाची उपयुक्त बुरशी म्हणजे ते तुमचं काय मातीतून होणारे काही रोग असतात. हरभरा मुळापासून कुजायला सुरुवात होईल. हां तर अशा प्रकारचे बुरशी मायक्रोरायझा ट्रायकोडर्मा बुरशी जर तुमच्या जमिनीत वाढली तर हरभऱ्यावर मुळ रोग येणार नाही. ह्या बुरशी सुद्धा वाढवं लागतात. त्यासाठी असे जीवाणू घ्यायचे त्याच्यासोबत EM द्रावण 25 लिटर घ्यायचं. 5 लिटर ताक घ्यायचं. गुळ 5 किलो घ्यायचं. शेण किंवा कोंबडीचं खत घ्यायचं 25 किलो. 5 किलो कडधान्याचं पीठ गोमूत्र 12.5 लिटर आणि कोरफडचा लागला 5 किलो. हे करत असताना काय करायचं सुरुवातीला गुळ 5 किलो आहे तुमचं 25 किलो शेण आहे 5 किलो कडधान्याचं पीठ आणि कोरफडचा लागला 5 किलो. त्याचं चांगलं मिश्रण तयार करायचं पाण्यात आणि ते आहे का धोतर गाठोडं बांधायचं. गाठोडं काय करायचं 300-400 500 लिटर 300-400 लिटर पाणी टाकायचं. ते गाठोडं त्यात तसं टांगतं ठेवायचं 3 दिवस. त्याच्यामुळे आम्हाला त्यातला अर्क त्या पाण्यात उतरणार. 4थ्या दिवशी ते बाजूला काढायचं. रोज 3-4 दिवस ज्यावेळेस ठेवतो ना आपण रोज बाजूला काढायचं ढवळायचं रोज बाजूला काढायचं ढवळायचं असं 3 दिवस करा. 4थ्या दिवशी त्यातला अर्क उतरला ते बाहेर तुम्ही शेतात टाका. नंतर ह्याच्यामध्ये तुमचं EM द्रावण हे सगळे कल्चर त्याच्यामध्ये मिक्स करायचं. हे असं तयार केलेलं कल्चर हे काय करायचं परत 2-3 दिवस ठेवायचं. परत ते ढवळायचं. 3ऱ्या-4थ्या दिवशी तयार होणार. ही स्लरी जीवाणू आणि पोल्ट्रीची स्लरी तयार झाली की ती तुम्हाला एका एकरी 100 ते 200 लिटर पाणी ते पाण्यात आपण पाटाच्या पाण्यात सोडून द्यायचं. त्याच्यामुळे सगळं माती भुसभुशीत त्याची मदत होणार. याच्यामुळे पांढऱ्या मुळाचं प्रमाण वाढतं. हे सगळं सेम समजा अन्न आपलं एकदा माती भुसभुशीत आणि किंवा सेंद्रिय कर्ब वाढला की म्हणायचं त्या आपल्या पिकाला आपोआप त्याच्या अन्न घटक मिळणं सुरुवात होते. आपण तेच कमी केले रासायनिक खतं वापरून पिकात जमिनीचा सेंद्रिय कर्बच कमी झाला. ते वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती करत असताना आपल्याला आधी शेतीच आपली जिवंत करण्यासाठी हे औषधं बनवायची असं शासनाने सांगितलं. तर त्याच्यापैकी तुम्ही 2 बनवू शकता किंवा 1 बनवून पण टाकू शकता सारखं. पण मग त्यांचा काय क्रायटेरिया सगळे 10 ग्रॅम आपण बनवायचे. गटाच्या तत्वावर तुम्ही विक्री करू शकता. काय 4था ड्रम आहे तुमचा डिकम्पोजर ग्राउंड जे आता आपण बाहेर सांगितलं की वेस्ट डिकम्पोजर तुम्ही करू शकता. हे काय आहे की तुमच्या जमिनीचं असं पिकाचे अवशेष मिळालेले औषध असतात किंवा ऊस असेल त्याची पाचट असते कापूस असेल किंवा सोयाबीनची गुळी तुमच्या भुसकट ते असते ते कुजवण्यासाठी हे डिकम्पोजरचं द्रावण. ते कुजल्यानंतर तुमचं आपोआप तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढणार आहे. ते कुजवण्यात त्याच्यामुळं अन्न घटक तर त्यासाठी काय करायचं 5 ग्रॅम डिकम्पोजरचं कल्चर घ्यायचं 5 किलो गुळ घ्यायचं आणि 500 लिटरच्या ड्रममध्ये मिक्स करायचं. हे 2-4 दिवसात मला रोज हलवत राहिलं 5व्या दिवशी तयार झालं हे 100 ते 200 लिटर पाणी टाकून द्यायचं. 5 टाकून शिंपरीलं तरी चालतं. ते लगेच कधी असते मदत करूनच सुरुवात होणार. 5 कधीच जाळायचे नाही. हा शेतकरी असेल तर त्यांनी 5 कधी जाळायचं नाही. ऊसाचं 5 कधी जाळायचं नाही करू मी असेल वापरा ना. किती दिवसात करते वापरले हे उन्हाळ्याला 1.5-2 महिन्यात मार्केटमध्ये बाटली भेटते देतो ना. 20 रुपयाला फवारणी करायची पाणी सोडायचं त्या ऊस कट केला की पाणी सोडायचं त्या पाटात ते नाही 20 रुपयाच्या बॅटरीला 200 पाहिजे ते जीवनसत्व कर्ब आपल्याला आपलं जे धान्य आहे त्यातून आपण त्यांना द्यायचं असतं.
त्याच्यासाठी आपल्याला 7 प्रकारच्या धान्याचा भांडा घ्यायचा म्हणून त्याला काय नाव दिलं सप्तधान्य स्लरी. ते 7 प्रकारच्या धान्य तुमचे बाजरी, ज्वारी, मक्का, नाचणी, वरण, सोयाबीन, उडीद यांचा 625 ग्राम भांडा तयार करायचा. तयार झालेल्या भांड्यामध्ये EM द्रावण EM द्रावण 100 लिटर, गोमूत्र 25 लिटर, गुळ 5 किलो, हे तुमचं 500 लिटरच्या बॅरलमध्ये 350 लिटर पाणी टाकून त्यामध्ये मिक्स करा. आणि तयार झालेलं हे कोणत्याही फळपिकं असं पालेभाज्या असं याला तुम्ही वापरू शकतात. आणि एक दिवसातून आणि एक 5-6 दिवस ठेवायचं. दिवसातून ते तेल ढवळायचं. ढवळलेलं पाणी जीपमध्ये सोडा किंवा तुम्ही त्याच्यात सोडलं तरी चालतंय. त्याचं प्रमाण पण 100 ते 200 लिटर तरी आहे. हे झाले 5 आपल्याला जमिनीतून सोडायचे औषधं तयार करायला. 6 ते 10 औषधं आहेत आपले फवारण्याचे. म्हणजे टॉनिक किंवा टॉनिक असेल तुमचं आणि कीड रोग नियंत्रण असेल. त्यातला 6वा क्रम आहे EM द्रावण. EM म्हणजे काय इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझमचं द्रावण. त्या द्रावणामुळे काय होणार आहे तुमचं की हे द्रावण त्याचे फायदे बघा. आता जमिनीतील सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढणार आहे, मातीचा पीळ संतुलित राहणार आहे. ते सेम तुमच्या याच्यासारखं डिकम्पोजरसारखं किंवा तुमच्या फॉलिक ॲसिडसारखं याचासुद्धा pH शार्पर जमिनीत वापरण्याची मदत करणार आहे. त्याच्यामुळे सगळे प्रकारचे सूक्ष्मजीव असतात मायक्रो ऑर्गॅनिझम. इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामध्ये असतात. ह्याच्यामध्ये काय करायचं इयर वॉल असलेला झाकणाचा ड्रम. आता हे बघा हे नवीन आहे. इयर वॉल लावलेला झाकणाचा ड्रम घ्यायचा 500 लिटरचा ड्रम, 5 लिटर EM आणि 600 ग्रॅम गुळ. आता हे बघा जे मध्ये सांगितलं डिस्परने अर्थ तयार करण्याचा ढवळायचं नाही. त्याच्यामध्ये काय असतं गॅस तयार होतो आणि ते इयर निघण्यासाठी त्याला वॉल बसवलेले प्रत्येकाला. तसंच याला हा ड्रम तयार करण्यासाठी याला वॉल बसवायचा. दिवसातून 2 ते 3 वेळ ढवळ. 5 दिवसाचे तुमचं EM कल्चर तयार होणार आहे. आता त्या काकाने सांगितल्यासारखं हे विरजनासारखं वापरू शकतो आपण. थोडं खाली बुडाला राहिलं तर त्यात काय फक्त गुळ मिक्स करायचं आणि पाणी मिक्स करायचं. 5-6 दिवसात परत ते विरजनासारखं तुमचं तयार होणार आहे. त्या हे सगळ्यात जास्त सगळ्यात भारी औषधे फवारणीतून देऊ शकता, तुम्ही पाटाच्या पाण्याने देऊ शकता. त्याच्यामुळे 50% खताची बचत होणार. कारण ह्याच्यामध्ये जे जीवाणू तयार होणार हे पिकांना अन्न घटक उपलब्ध करणारे जीवाणू त्यामुळे मातीमध्ये तयार होतात. आणि याच्यामुळे खताची बचत सेंद्रिय खत निर्मिती कंपोस्ट करण्यासाठी मी वापरू शकतो. सगळ्यासाठी चालतं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होणार की जे तुम्ही आपण दशपर्णी काय तुमचा आम्ही काय समोरचे ड्रम बनवत कोणत्याही पानातला अर्क तयार काढण्यासाठीचे मी काही जीवन असतात त्यातला अर्क बाहेर काढणं ते सुद्धा याच्यात आहे. त्याच्यामुळे हे आता दशपर्णी अर्क बनवताना सुद्धा हे EMचं कल्चर आपण त्यात टाकायचं कधी पण. त्यामुळे अर्क त्या पानातला अर्क काढण्याचे जीवन त्यामध्ये मिक्स होते. हे समजलं. फवारणीसाठी वापरा 10 ते 20 मिली प्रति लिटर पाणी तुम्ही फवारून घ्या. ते EM द्रावण तुम्ही नालीची दुर्गंधी घालवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. एखाद्या नालीमध्ये वास आला किंवा एखादा वास यायला लागला औषध त्याच्यावर शिंपडायचं. आता पिकनिक गोष्ट हीच नुसतं फॉर्म चालतंय. तिथून माती भुसभुशीत केलं सारखं नाही वापरायचं. कोणतं एक दिवसात आलटून वापरायचं औषध ते वापरा. सप्तधान्य वापरा, हे वापरा, ते वापरा. तुम्ही हेच वापरतो आणि तुम्हाला फरक कसा काय सारखं वापरल्या तुमच्या जमिनीत पण एक आंतरिक रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते. म्हणजे तुमच्या रासायनिक खतामधली पिकं घेतात ते लवकर रोगाला बळी पडतात. आणि सेंद्रिय शेतीमध्ये जे पिकं घेतात ते लवकर रोगाला बळी पडत नाही. ते कधी दशपर्णी समजलं 10 झाडाचा पाला सोपं. हे आम्हीला अर्थ काय आम्हीला अर्थ म्हणजे आले लसूण मिरची याचा पेस्ट तयार करून वापरायची. आले मिरची आणि लसूण त्यामध्ये EMचा द्रावण हा अर्थ तयार करायचा. त्याच्यासाठी 500 लिटरच्या बॅरलमध्ये तुमचं EM घ्यायचं 5 लिटर, 10 किलो गूळ, 10 किलो मिरची, 10 किलो आले लसूण 20 किलो आणि 5 लिटर ताक याची पेस्ट तयार करायची. लसूण मिरची अद्रकीची पेस्ट तयार करायची. त्याच्यामध्ये टाकायची 5 लिटर तुमचं ताक टाकायचं. EM 5 लिटर टाकायचं आणि गूळ 10 किलो टाकायचं. 8 दिवस आंबवण्यासाठी ठेवायचं. 8 दिवसांनी तयार झालं तुमचं कोणत्याही प्रकारचे रस शोषक कीड राहणार नाही पिकावर. मावा, कोकिळे, फुलकिडी, तुमचं मिलीबग, पिटारी पण हे त्याच्या नियंत्रणासाठी वापरतो. दशपर्णी अर्क आळीसाठी की रस शोषक किड्यासाठी पानाचं रस शोषक बोकड्या मिरचीवर बोकड्या जरी हे तयार करा. मिरचीला लावायला
हा तुमची मिरची लक्षात राहील. मिरची नाही नाही नाही, म्हणून सांगतो मी. बाबा हे रस्ते शेतकरी साठी किती लावली पण जास्त हीच बोकडा येते. किती आहे 3 एकर आहे का 3,000. हा मग प्रयोग करायला काय हरकत नाही. 9 ड्रम आहे तुमचा वेमिल अर्क. वेमिल अर्क म्हणजे काय ते वेखंड मिरची आणि लसूण याचा अर्क तयार करतात. सेम प्रोसेस त्याच्यासाठी 10 किलो वेखंड, 10 किलो मिरची, लसूण 20 किलो, गूळ 10 किलो, EM 5 लिटर, ताक 10 लिटर. याचा सेम याचं पेस्ट पावडर पेस्ट तयार करायची. मिरची हिरवी मिरची वापरायची का नाही तर मिरची पावडर म्हणतात. हिरवी मिरची हा ठेसा बांधून मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन टाकायचा. 8 दिवसात ते तुमचं तयार व्हावं. तुमचं द्राक्ष, टोमॅटो, भेंडीवरचे लाल कोळी प्रादुर्भावाने कमी होईल. प्रमाण त्याचे 10 ते 20 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारायचं. एका पंपामध्ये 400 मिली टाकून याचं फवारतात. 10वा ड्रम आहे तुमचा देशिकल. देशिकल ड्रम याच्यासाठी आहे की तुम्ही जे औषध फवारताना तुम्ही पाण्यात विरघळणारी खतं देतात बघा. 19, 19, 052, 34 तुमचं अशा प्रकारचे खतं देतात. त्याला पर्याय म्हणून टॉनिक सारखं हे देशिकल द्रावण तुम्हाला तयार करायचं. याच्यासाठी 500 लिटरचा एअरवाला असलेला ड्रम घ्यायचा. EM कल्चर घ्यायचं 5 लिटर. ते 6व्या ड्रममध्ये तयार केलेलं. 10 किलो गुळ, कोरफडची पानं 35 किलो, मेथी घास आणि शेवग्याची पानं 35 किलो. त्यात सगळं कुटायचं. ते तुमच्या 400 लिटर पाण्यात टाकायचं. 10 किलो गुळ टाकायचं. 8 दिवसांनी तयार होणार. याच्यामुळं काय होणार, पिकांना मुख्य अन्नद्रव्यावर जे सूक्ष्म अन्नवर घटक आहेत ते मिळण्यास मदत होईल आणि फुलगळ थांबणार, फळांचे चकाकी वाढणार. अशा प्रकारचे 10 ड्रम. याच्यावर 1 करा 2 करा स्वतः कंपनीवर तर तुम्हाला 10 ड्रम करावंच लागतील कंपनीच्या किंवा गटावर. पण स्वतःसाठी हेच एक तुम्हाला टॉनिक पाहिजे असलं हे तयार करा. तुमच्या पिकावर आळी पडली दशपर्णी अर्क करा. तुमच्या मावा तुडतुडे आली तर आम्ही अर्क असं तयार करा. हे आहे तुमचे 10 ड्रम. याच्याबद्दल जर तुम्हाला शंका असेल तर विचारा, नसेल तर आपण पुढे करू. चालायचं का? हे पालापाचोळा मिक्स करता सगळं कसं बनवायचं हे पण सांगतो मी. महाराज बदल केला का की आज हिथं अजून निघायचा. एक तर पालापाचोळा, एक तर शेण, एक पालापाचोळा, एक तर थंडगार आहे. खत काढा. डेपो टाकला तुम्ही. आता समजा मगाशी जसं सांगितलं मी तुम्हाला पावसाळ्याच्या सुरुवातीला टाकायचं. मग आता तुम्ही मे महिन्यात डेपो टाकून तुम्ही कंपोस्टिंगला करू शकता. त्याच्यात टाकायचं 3x3 फुटावर पहारीचे खड्डे मारायचे 1-1 फूट. त्यात 1-1 लिटर तुमचं द्रावण टाका. एका खड्यामध्ये 1 लिटर द्रावण. बर. त्याच्यासाठी काय करायचं, 2 किलो CPP घ्यायचं. 13 लिटर पाण्यात पूर्ण 45 मिनिटं मिक्स करायचं. ढवळायचं. ढवळ्याला ते 13 लिटर पाण्यात परत 50 लिटर करायचं. म्हणजे 37 लिटर त्यात मग पाणी एक्स्ट्रा मिक्स करायचं. ते सर्व 50 लिटरचं द्रावण त्याच्यामध्ये जेवढे होल पडतील 50 होल पडतील 3 फूट 3x3 3x3 चौकड. चौकड असा डेपोला 3 फुटावर 1-2 फूट ते सोडून द्यायचं. उरलेलं पाणी आहे ते वरून शिंपडायचं त्याच्यावर. आणि नंतर आपला नळ चालू करून पूर्ण ओकांडा भिजून द्यायचा. खालून पाणी निघून म्हणजे तो थंड झाला पाहिजे. उन्हाळ्यात आपण करत असल्यामुळे काय करायचं, त्याच्या बोंद्री पोते टाकायचे. गोनपाट तागाचे पोते वरून टाकायचे आणि ते ओलसर राहू द्यायचं. 2-3 दिवसाला त्याला फवारा मारायचा. पाणी मारायचं. तेवढी काळजी घ्यायची. पावसाळ्याच्या वेळात गरज नाही, टेम्परेचर वाढलं नसतं. फक्त ओलावा टिकून राहणं. कारण जे त्यात तुमचे जीवाणू आहेत, ते कंपोस्ट करणारे जीवाणू आहेत, त्यांना ओलावा लागत असतो आणि अंधार. ते अंधार आणि ओलावा तुमच्या गोनपाटामुळे होणार. त्याची काळजी घ्यायची. 2-3 दिवसाला त्याला पाणी मारायचं. चहाच्या पत्तीसारखं खत तुम्हाला तयार होणार. तुम्ही चाळणीने चाळून पेरू बी शकतात, नाही तर इसकटू शकतात. पेराचं मोठ्या फिरक्याला पेरायचं. काय गरज लागते. नाही चाळून घ्या. चाळून घ्यायचं. मोठ्या चाळणीने चाळायचं.
ज्याला म्हणतात जिवंत खत. हे अशा प्रकारचं प्रक्रिया कसं करायची? सांगा ना, हे बघा असं ते मातीत पाणी घालत असं. 1 किलो 1 टन शेतकऱ्याला खताचं कुजवतंय. हा 1 किलो 1 टन. हा थोडी पावर त्याच्यामध्ये 16 ते काय करायचं 20 किलो सोयाबीनसाठी अर्धा किलो CPP वापरायचं. सोयाबीन असं रात्री त्याला पिळून ठेवायचं, थोडं पाण्याचा शिंपडा मारायचा आणि रात्रभर ठेवायचं, दुसऱ्या दिवशी पेरायला वापरायचं. त्याच्यामुळं काय होणार, तुमची उगवण क्षमता वाढणार, मर रोग येणार नाही. समजा हां उगवण क्षमता वाढणार. म्हणजे आता ही कुठं मिळते पुढे? इथं आपल्याकडे तिकडे आपल्याला दुसरीकडे तुमच्या ऑर्डर इथून करून मागू शकता तुम्ही ऑनलाईन. हो ऑनलाईन पण. तरी अशा प्रकारचं हे रात्रभर काय करायचं, फाडकून द्यायचं. फक्त आता ज्याचं समजा आवरण हे असते पातळ असते, भुईमुगाला असं जमन का नाही, मग काय करायचं का पाण्यातून थोडं शिपकाय करायचं, शिपका असा शिंपकायचा, थोडं चोळायचं. जास्त रगडलं तर त्याचं टरफल निघेल. हां असं हे तुम्ही तुमचं गंध काय तुमच्या मॅकोचं बी वापरायची गरज नाही. बुरशी नसेल सुद्धा बुरशी टळकडर माळ तुमचा माळकर खत तयार करताना हे पाण्यात मिसळून टाकायचं. आता हे झालं तुमचं, त्याला काय ह्याला म्हणतात आपण बीज संस्कार. बीज प्रक्रिया काय प्रक्रिया ही मृत गोष्टीवर केली जाते. आता ही पिशवी आणायची नाही, जिवंत गोष्ट आहे. ही घरच्या बियालाच बीज आपलं जिवंत आहे का नाही, याला काय म्हणतात बीज संस्कार. कोणताही फक्त उगवणार बी पाहिजे, आपलं घरचं बी चालतं चालतंय. कोणताही सोयाबीन आपण घरच वापरतो जास्त. पिशवी आणतो. पिशवी आणतो एकदाच पिशवी आणतात, पुन्हा त्यातलंच आपण दुसऱ्या काय वापरणं वापरतात काय घेतात असं. मग नाही ना ते घेणारे कोणते घेते ज्याचे 2-3 वर्ष कमी होतो, डॅमेज झालेलं असते अडचणी काढण्याच्या वेळेस त्याला हे करायचं असतं. आता आम्ही तेच वापरतो, असं काही नाही. त्याचं एकरी 10-12 क्विंटल उत्पन्न येतं. ते शेंगरी कोणत्या जातीचं हे काय असं कोणची बी जात असेल, जात कोणती असेल, जास्त असते. फुले संगम, फुले विक्रम, फुले संघ. आता घरची वराठी आपण चालू करायची सेंद्रिय. आता हे तुमचं बीज प्रक्रिया झाली. आता हे द्रावण तयार करण्यासाठी काय करायचं, 13 लिटर पाणी घ्यायचं. 13 लिटर पाण्यामध्ये 2 किलो टाकायचं. 13 लिटर पाण्यामध्ये 2 किलो 2 किलो टाकायचं. हां 2 किलो. पुन्हा हे 13 लिटर पाणी पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं चांगलं 45 मिनिट. भवरा येईपर्यंत ढवळून घ्यायचं. सगळे आले पाहिजे. काय असं भवरा येईपर्यंत ढवळायचं. का? कारण ह्याच्यात जीवाणू असतात. जेवढं जास्त घर्षण होईल तेवढ्या ह्याच्यात बॅक्टेरिया डेव्हलप होणार, तुमचे जीवाणू तयार होणार. मासे कुठं तयार होतात? नदीच्या पाण्याच्या वाहत्या पाण्याच्या भवऱ्यात तयार होतात मासे. संत पाण्यात मासे तयार होत नाहीत, वाहत्या पाण्यात भवरा तयार होतो का तिथे पाणी मासे तयार होतात. माणसाचा गर्भ जल कुठे तयार होतो? समजा गर्भ फिरत असतो त्यावेळेस माणसाचा ज्यावेळेस गर्भ फिरायला थांबला माणसामध्ये बाळ जन्मायचं. तसंच याच्यामध्ये जेवढे जीवाणू आपले त्याचं घर्षण तयार होणार. असं पूर्ण बूड दिसला पाहिजे. परत त्याला उलटं सुलटं याला ढवळायचं. आता हे किती पॉवरफुल आहे हे बघण्यासाठी तुमच्याकडे एखादा चांदीचं कडं काही मिळालेलं असेल, दिवेच्या टाका 25 मिनिटं अर्धा तास ढवळा बघा. मी थोडं चकाकी निघेल, काढून बघा. म्हणजे याच्यातले जे जीवाणू आहेत ते किती पॉवरफुल टाकायचं. जाताना घेऊन दाखवायला त्यांनी म्हणजे ह्याला चकाकी आल्यामुळे पिकाला जी चकाकी येईल म्हणजे हे त्यांचं सांगण्याचा उद्देश आहे. उद्देश आहे.
अरे, टाक. बघा असा भावरा येतो का बघा तुम्हाला बघा करून बघा तुम्ही जरा हाताने करा. तुम्ही झाडाला पुढापासून झालं का नाही बोर्ड दिसायला पाहिजे जरा थोडा थोडा वाला. बकेट पाहिलं ना पण तुम्ही झालेलं करा आता उलटा करा वाजवावं लागतंय. असं 45 मिनिट करायचं बरोबर. बघ माझ्या हातावर दाखव रे. पण ही कशाला वापरायचं? ते तुम्ही ओल्या पिकावर जरी ओल्या जमिनीत वापरलं कसं तर तुम्ही याचं माती भुसभुशीत करण्याचं काम करते. तुमच्या पिकांमध्ये पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढ पिकामध्ये सूक्ष्म जीवाणूचे प्रमाण वाढण्यास मदत होणार याच्यामध्ये आणि जास्त तुमचे कांदा कंपोस्ट करण्यासाठी सुद्धा हे वापरतो. हे 3-3 फुटाच्या अंतरानं खड्डे करायचे हां म्हणजे ते सांगतो हं. बंद करून टाकायचं उपयोग होतो. त्यानंतर खत कुजवण्यासाठी होतो. तुम्ही डायरेक्ट शेतात जर आपल्या लिंबाच्या ढगाने जरी पसरलं लिंबू डाळ्यानं हा तरी पण तरी याचं काम चालू आहे. एक थेंब शितोड्यानं असं शितुडा मारा किंवा मग खाली जमिनी जरी शिंपवलं पेरणीच्या अगोदर तरी पण फक्त त्याला काळजी एवढी घ्यायची की थोडी जमीन ओली पाहिजे. ओली पाऊस पडल्यावरच झाडांच्या बुडालाही चालतंय. हा झाडाचं फुलं पाचट कुजूचा पण येते ना. हा पाचट कडवताना ते पाणी करून पाणी सोबत देऊन टाकायचं दांडासोबत. खालनच कुजतं वरनं कुजत नसतंय. वरून उन्हाने पाचट आधीच तापतं. खालून जसं ते खालून खाऊन घेतात पाचट. पाचट कुट्टी करायची. कुट्टी मशीन असं ना पाचट कुट्टी करायची बारीक. हे कोणतं पीक आहे बाबा? तो घास आहे घास आहे. आपण दोन तीन बघितलं वाटतं बजरा. बजरंग घास. हे उंच येत नाही का? नुसतं पालायचं वाटतं त्याला. त्याचं कंद लावा त्या दुभत्या जनावरांना म्हणजे त्याचं असं कांड्या नसेल का? चांगलं पाणी जवळ झालं 45 मिनिटाला. नाही सांगा तुम्ही करणार आपण समजा डे मध्ये तेवढं 45 मिनिटं करत बसल्यावर हां आता काढा त्यातलं हे काढ हात घाल. इकडे काढ की. गुंड पाण्याने तिथं धुवून घ्या स्वच्छ शिवाय. नाही ते आणायला त्याला वापरू नका फक्त ते दाखवण्यासाठी. आता हेच घालते सगळे त्यात. सगळे त्यात घालून बघ. नाही नाही वेगळं असते. दूध देणाऱ्या गायच्या शेणापासून तयार केलेलं आहे. मग तुम्हाला आता शॉर्ट पिरियड मध्ये खूप मोठा विषय हा. आता तरी आम्ही तुम्हाला जेवढं सांगायसारखं तेवढं हा सांगितलं. सांगतो त्या त्यानुसार 5 दिवसात खरं training आहे. आहे. हा 5 दिवसाचं ट्रेनिंग असते हे. ते सगळं पळापळ पळून पळून आम्हाला तरी बघा बघू तुमच्या मातीचा थायमेट सारखा वास येतो. त्याचा सुगंध येतो. काय का पहिल्या पावसात जशी मातीचा वास येतो तसा पाऊस पडल्या 12 महिने असा वास राहतो. सुगंध राहतो. पहिले बी आपल्या हॅलो हा मातीचा असा वास येतो राव. हा समोर रासायनिक खताने कोण आहे? थायमेट सारखा वास येतो आपल्या मातीचा. आमच्या दाखला. त्याचा आहे का नाही फरक? भुसभुशीत आहे. आपल्या ट्रॅक्टरला जाऊ करत नाही. ज्या रानात चालल्यावर पायाला गोळे येतात पाणी असं पाय मध्ये गोळे येतात ती माती म्हणायची प्युअर आपल्या कडक टणक 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 चलते. तरी फुटत नाही. तरी फुटत नाही. स्प्लेंडर आपल्याला ते फरक आहे. ते सर पांढऱ्यामुळे संख्या बघायला किती हा नाही नाही हे दुभत्या जनावराला एक डोस टाकण्यासाठी एकात 40-45 मिनिटात एक रानात फवारून होते. पिकावर पडलं तरी काय नाही खाली थेंब पडला तरी तुमच्या त्यामध्ये जीवाणू वाढणार. आता रोज शेतकऱ्याला दाखवून हे बघा ह्याची किती काळ होती ह्याच्या युरिया टाकल्यासारखं वाटतंय का नाही. पण 20 वर्ष झालं एक
रासायनिक खताचा एक थेंब सुद्धा नाही, काहीच नाही हे रानात. इथं आहे पलीकडे गहू बघा, ते गहू सुद्धा तसाच आहे, जीवामृत आणि ते टाकून. पलीकडे चालायचं असलं तिकडे बी दाखवा. गावाकडे जाऊ दे. नाही नाही, तुम्हाला दाखवा. हे इथं बाजूला फुटव्या गव्हाच्या फुटव्या फुटल्यावर द्यायचं सगळं चांगलं. लावला फुटव्याच्या टाइमला उगून आला आणि फुटव्याच्या टाइमला फुटवा जास्त लागू होण्याची त्याची किती कालावधी. गावाला फोटो नसतो, एकच गाडी असते. गव्हाला असला गड्डा उतरावून असला गड्डा वरचा पाय चालली पण पाणी खाली आता शिकायला. मग तुम्ही इथं करतात काय आता शिकायला असे सगळ्याच्या फुल पाडायचे. किती महिन्यात कुसते? 2 महिन्यात. 2 महिन्यात अशी माती होणार. अशी माती होणार आणि उरलेलं पाणी समजा आपण असं शिपळून द्यायचं आणि पूर्णपणे वरून पाणी मारायचं आणि 2 पट हातरून द्यायचं. या चौकांना आता तुम्ही 2 महिन्यात जरी घेऊ आला तरी असं दिसेल आता, कारण आम्ही रोजच हे दाखवतो लोकांना असंही. गावातून बळीराजा कृषी विज्ञान मंडळ या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी आलतो, पण ते कसं प्रशिक्षण आणि काय आहे हे काय करायला माहिती नव्हतं. मग इथं सेंद्रिय शेती कशी करायची याविषयी अतिशय मोलाची माहिती मिळाली आणि सेंद्रिय खत बनवणे, सेंद्रिय निविष्ठा बनवणे एक बनवण्यासाठी पूर्ण माहिती मिळाली. त्याबद्दल बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगाव यांचा मी गावच्या शेतकऱ्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो.